Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी यातील गणित या विषयाची सिरीज सुरू करत आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला घटक आहे संख्याज्ञान आणि त्यातील आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन यावर आधारित स्वाध्याय आज आपण सॉल्व करणार आहोत. पाय ते देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे असं दिलेलं आहे. अतिशय सोपं आहे पहा. देवनागरी संख्याचिन्हे म्हणजे आपण मराठीमधून जे अंक लिहितो त्याला देवनागरी संख्याचिन्हे म्हणतात आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे आपण इंग्रजीमध्ये जे अंक लिहितो त्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणतात. हे ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. चला तर आपण स्वाध्याय सुरू करूया. पाहते पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात आणि संख्या दिलेली आहे 98,584. मग चला आपण पर्याय वाचूया. 98,084 हे चुकीचं आहे. 98,584 म्हणजे हे अगदी बरोबर आहे. म्हणजे ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघूया आपण 98,574 हे चुकीचंच आहे आणि 9,858 हे पूर्णपणे चुकीचं आहे. उत्तर आहे 98,584 ऑप्शन नंबर 2. चला पुढे पाहूया. पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? आता इथं अयोग्य जोडी दिलेली आहे. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी कोणती आपल्याला शोधायची आहे. आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत. इंग्रजीमध्ये काय अंक दिलेले आहेत आणि त्याचंच पुढे मराठीमध्ये आपल्याला अंक दिलेले आहेत. मग ते योग्य कुठे आहे ते आपल्याला पाहायचं, अयोग्य कुठे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पाहते इथं 6 आहे. इथं मराठीमध्ये 6 म्हणजे 6 आहे. इथे 2, इथे 2, इथे 7, इथं 7 म्हणजे हे अगदी बरोबर आहे. 1966 1966 ही सुद्धा जोडी बरोबर आहे इंग्रजी आणि मराठीमध्ये. इथे बघा 20,465 20,465 म्हणजेच 20,465 हे सुद्धा बरोबर आहे. 2,7,9,8,5 2,7,9 असायला पाहिजे, परंतु इथं काय दिलेलं आहे? 1 दिलेलं आहे. म्हणजे ही जोडी काय आहे? अयोग्य आहे. आणि आपल्याला अयोग्य जोडी सांगितलेली आहे, त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न पाहूया. पहा येथे पुढचा प्रश्न. चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहाल? आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा म्हणजे इंग्रजीत कशी लिहाल? ठीक आहे. अतिशय सोपं आहे. पाय तर मोजूया आपण. 1 2 3 4 5 म्हणजे सुरुवातीला किती आहे? 5. पण आपल्याला ते इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. चला आपण 5 लिहून घेतला. आता आपण हे इंग्रजीमध्येच काउंट करूया. 1 2 3 4 म्हणजे 4 लिहिलं. 1 2 3 म्हणजे आपण 3 लिहिलं. 1 2 3 4 5 6 आपण 6 लिहिलं. सेम टू सेम असा ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला चौथा प्रश्न आपण पाहूया. 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहितात? आता आपण 4थीला आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहितीच असेल की 1 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे 1 वेळा 9, 2 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे 2 वेळा 9, 3 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे 3 वेळा 9. तर अशा पद्धतीने हे तुमच्या वर्गामध्ये शिकवून झालेलं असेलच. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. काय सांगितलं आहे? 4 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे आत्ता सांगितल्या पद्धतीने 4 वेळा 9. ठीक आहे. 3 अंकी सर्वात लहान संख्या. आता 3 अंकी सर्वात लहान संख्या किती आहे? ती 100 आहे. कारण 3 अंकी संख्या ही 100पासूनच सुरुवात होते आणि तीच लहान आहे. यांच्यामधील फरक विचारलेला आहे आपल्याला. फरक म्हणजे वजाबाकी विचारलेले आहे.
तर ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहितात त्यांच्यामधील फरक. वजाबाकी करूया आपण. पाय ते 9, 9तून 0 गेला 9, 9तून 1 गेले 8 आणि 9 9 किती आले 9899 म्हणजे 9899. त्यालाच इंग्रजीमध्ये 9899. सेम टू सेम असा ऑप्शन कुठं आहे तर हा आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 5वा. पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा. तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती. अतिशय सोपा प्रश्न आहे. पाहते इथं काय दिलेलं बा ह ह ह म्हणजे 1000 आपण असं वाचायचं आहे तिथं. बघा इथे 1000 1000 1000 किती वेळा 1000 आहे 3 वेळा 1000 आहे. म्हणजे आपण काय करूया इथं 3000 असं लिहूया. कारण 1000 1000 1000 किती झाले 3000. आणि ह्या दोघांची काय करायची असते नेहमी बेरीज करायची असते. प्लस दशक 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 म्हणजेच काय झालं इथं 3 वेळा दशक झाला. म्हणजे किती झाले इथं 3 दशक. आता हे दोन्ही भाषेमध्ये आपण समजून घेऊया. हेच आपण इंग्रजीत कसं लिहू शकतो 3000. ठीक आहे. प्लस 3 टेन्स. दोन्ही पद्धतीने सांगतो. आता पाहते हे किती झालेलं आहे 3000. मग मी लिहिलं इथं 3000 अधिक 3 दशक. 3 आहे म्हणून 3 लिहिलं आणि दशकासाठी 1 0 लिहिला जातो. मग ह्यांची बेरीज करायची. किती येणारी 3030. झालं. अतिशय सोपं आहे. तुम्हाला जर आडवी बेरीज येत नसेल तर तुम्ही उभी बेरीज लिहा आणि अशा पद्धतीने बेरीज केली तरी सुद्धा ते 3030 येणार आहे. इथे इंग्रजीमध्ये पहा 3000 म्हणजे 3000 लिहिलं प्लस 3 टेन्स. टेन्सचा 1 0. उत्तर तेच येणार आहे 3030. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा ते तयार होणाऱ्या संख्येची जोडी कोणती. आता जोडी म्हणजे काय एक इंग्रजीमधील अंक आणि मराठीमधील अंक. मग हे सेम टू सेम मराठीमध्ये कसं येईल हा मराठीमध्ये 3 अशा पद्धतीने येईल. 0चा 0 तसाच येईल. पुन्हा 3 असा येईल आणि 0. म्हणजे अशा पद्धतीची जोडी कुठे आहे इतकंच आपल्याला पाहायचं आहे. कुठे आहे पहा ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 5चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला 6वा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्येतील फरक किती. पहा आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे काय इंग्रजीतले अंक व देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे काय की मराठीतील अंक. त्यांनी काय सांगितले यांच्या संख्येतील फरक. मग काय करायचं अशा वेळेस आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे इंग्रजीतला कोणता पण एक अंक घ्यायचा. मी घेतला फॉर एक्झाम्पल इथं 5 व तोच अंक मराठीतला घ्यायचा. मी तो घेतला इथं 5. आता यांच्या संख्येतील फरक किती. आता पहा मराठीतला इंग्रजीतला 5 आणि मराठीतला 5 ह्या दोघांची पण किंमत सारखीच असते. म्हणजे ह्यांच्यामधला फरक आपण किती लिहू शकतो इथं 5 + 5 0. हे लक्षात घ्या. म्हणजे हा अतिशय सोपा प्रश्न होता परंतु ह्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे की आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आणि देवनागरी संख्याचिन्हे यांच्यातील फरक. ह्याचा साधा सरळ अर्थ आहे की इंग्रजीमधील जी संख्या आपण घेणार आहोत तीच संख्या मराठीमध्ये घ्यायची आणि त्या दोघांचा फरक किती येणार आहे 0च येणार आहे. कारण इंग्रजीतल्या 5ची व्हॅल्यू आणि मराठीतल्या 5ची व्हॅल्यू ही सेमच येणार आहे. फक्त ते ट्रान्सलेट आहे त्याच्यामुळे त्या दोघांमधला फरक किती होणार आहे 0 होणार आहे. दुसरं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही दुकानात गेला आणि तुम्ही दुकानदाराला 10 रुपयाची नोट दिलेली आहे. तुम्ही त्याला 10 रुपये बोलला काय किंवा 10 रुपये बोलला काय त्याची किंमत काय येणार आहे एकच म्हणजे सारखीच येणार आहे आणि त्याच्यातला फरक किती 0च येणार
आहे. त्याच्यामुळे बिलकुल गोंधळून जायचं नाही आहे. प्रश्नाचा अर्थ समजणं खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न पहा, 7वा प्रश्न. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक, शतक व हजार स्थानांवर अनुक्रमे 7, 5 व 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून कशी लिहितात? पहा आता इथे एकक दशक सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आपण इथे लिहून घेऊया. एकक, दशक, शतक आणि हजार. प्रश्न कसा जरी असला तरी आपण अतिशय सोपा करून त्याला सांगण्याचा प्रयत्न करूया. एकक स्थानी काय आहे? 9 हा अंक आहे. मग आपण 9 लिहिला इथे. आता इंग्रजीत का लिहिला? कारण यांनी सांगितलेलं आहे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून कशी लिहितात. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट इथं इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. दशक, शतक व हजार या स्थानावर अनुक्रमे 7, 5, 8 हे अंक आहेत. आता दशकावर काय येईल? 7. शतकावर काय येईल? 5. आणि हजार स्थानी काय येणार आहे? 8. झाली संख्या 8579. 8579 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 8वा प्रश्न पाहूया. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? आता 3 अंकी सर्वात मोठी संख्या किती आहे? 3 वेळा 9 म्हणजे 999 म्हणजेच 999. मग पुढे काय विचारले त्यांनी? 3 अंकी सर्वात मोठी. इथपर्यंत तर आपण लिहिलं. पुढे काय शब्द दिलाय? समसंख्या. मग ही सम आहे का? नाही आहे. मग काय करायचं? ह्याच्या अगोदरची संख्या लिहायची. 9998 म्हणजे हा जो 9 आहे त्याला फक्त काय करायचा? 8 करायचा. म्हणजे ऑप्शन नंबर कुठे आहे? पहा इथं 998. तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न. 3277 अधिक 4503 बरोबर किती? ह्यांची बेरीज करायची आहे आणि इंग्रजीमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकल्यानंतर त्याच्यासमोर तुमचं नावसुद्धा लिहा, शाळेचं नाव लिहा. म्हणजे पुढचा जो दुसरा व्हिडिओ मी बनवणार आहे की 5 अंकांपर्यंतच्या संख्येचे वाचन व लेखन, त्यामध्ये कोणकोणत्या मुलांनी योग्य उत्तरं दिलेली आहेत त्या मुलांचं व शाळेचं नावसुद्धा मी तिथं सांगणार आहे आणि तुमचं अभिनंदनसुद्धा करणार आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आणि स्वतःचं नाव टाकायला बिलकुल विसरायचं नाही आहे. चला 10वा प्रश्न. 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? आता एक लक्षात घ्या. 7.5 साडे शब्द आला, हजारापाशी साडे हा शब्द जर आला तर तिथं 500 लावावं लागतं. हे लक्षामध्ये ठेवा. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये साडे, सव्वा, पावणे हे अतिशय छान पद्धतीने सांगितलेले आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथे जाऊन ते तुम्ही पहा. साडे शब्द आला हजाराच्या आधी तर तिथं 500 लावायचं आणि इथं किती आहे पहा, इथं 7 आहे. त्याच्यामुळं फक्त सुरुवातीला 7 लावायचं. हे झालं 7.5. 8.5 विचारलं असतं तर 8वर 500. 9.5 विचारलं असतं तर 9वर 500. आपल्याला इथं 7.5 विचारलेलं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे पहा. गटात न बसणारी संख्या कोणती? आता इथं पहा, व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ह्या 1, 2, 3 संख्या ह्या इंग्रजीमध्ये दिलेल्या आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिलेल्या आहेत. आणि ही संख्या मराठी म्हणजे देवनागरी संख्या चिन्हामध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे हेच ते वेगळी संख्या आहे. म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर ह्या 3 संख्या मराठीमध्ये इंग्रजीमध्ये आहेत आणि ही संख्या मराठीमध्ये आहे. त्याच्यामुळे हे वेगळे आहे. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न.
21,826 म्हणजेच 21,826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात, म्हणजे मराठीत कशी लिहितात, ह्याचं उत्तरसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि स्वतःचं नाव लिहायचं आहे. कारण खूप सोपं आहे. इंग्रजीतलं मराठीत कसं लिहायचं इतकंच आहे ते. पुढे 79,654 म्हणजेच 79,654 या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहावा. आता ही संख्या मी इथं लिहून काढतो, म्हणजे काय होईल तुम्हाला पाहते. काय सांगितले बघा, 79,654 या संख्येतील शतक स्थानचा अंक पहा, हा आहे एकक, हा आहे दशक, हा आहे शतक. मग शतक स्थानी काय आहे पाहते 6 आहे. आणि त्यांनी काय विचारलं की हा अंक तुम्ही इंग्रजीत कसा लिहाल. मग किती सोपं आहे. इंग्रजीत कसं लिहिणार आपण, असा लिहिणार. मग असा ऑप्शन कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 13वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. व्यवस्थित वाचून जर तुम्ही लिहिलं तर अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न सुटतात. तुम्ही जर वाचताना गडबड केली तर थोडीशी तुमची पण गडबड होणार आहे. प्रश्नाचा अर्थ समजणे हे खूप महत्त्वाचं आहे. पाहते पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही. चला पाहूया. इथं काय दिले 9,563. पुढे बघूया काय दिले 9,563 म्हणजे हे बरोबर आहे. आपल्याला काय विचारलंय, योग्य नाही. 2,748 2,748 हे सुद्धा योग्य आहे. 3,171 3,171 हे सुद्धा योग्य आहे. 4,589 इथं काय दिले 4,579 दिलेले आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. आपल्याला विचारलं योग्य नाही, म्हणजे हे योग्य नाही आणि तेच त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती. बेरीज किती, ठीक आहे. पहा इथं काय दिले. तसा हा प्रश्न कन्फ्युजेबल आहे, कारण ह्याची उत्तरं भरपूर येऊ शकतात. कारण कसं आहे पहा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती. आता मागचा जो प्रश्न होता पहा, 6वा प्रश्न मला वाटतं की आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येतील फरक किती. आपण फरक काढू शकतो, बेरीज काढू शकत नाही. कारण कसं आहे पहा की त्यांनी विचारलंय की बेरीज किती. मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामधला कोणता पण अंक आपण घेतला, फॉर एक्झाम्पल मी जर 10 घेतला, तर देवनागरीमध्येलाच 10 आपण जर घेतला आणि ह्यांची जर बेरीज केली तर ह्यांची बेरीज किती येणार आहे, 20 येणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी 10 रुपयाच्या नोटेला तुम्ही 10 रुपये म्हटला आणि दुसऱ्या 10 रुपयाच्या नोटेला तुम्ही जर 10 रुपीज म्हटलं, तर एकूण नोटा किती होणार आहेत, एकूण नोटांची किंमत किती होणार आहे, 20 रुपये होणार आहे. मग त्यांनी असं प्रॉपर संख्या घ्यायला सांगितलेली नाही आहे इथं. त्याच्यामुळे मी मराठीतले 5 घेतले आणि इंग्रजीतले 5 घेतले तर 10 उत्तरसुद्धा येऊ शकतं. इथं दोन्ही पण 10-10 घेतलं तर 20 उत्तरसुद्धा येऊ शकतं. 9-9 घेतले तर 18 पण बेरीज येऊ शकते आणि 8-8 घेतले तर 16सुद्धा बेरीज येऊ शकते. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही ह्या प्रश्नाचं तरी कन्फर्म उत्तर येणार नाही. किंवा अदरवाईज तुमच्या टीचरांना, पालकांना तुम्ही विचारा, ह्याचं जर वेगळं उत्तर असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते मी वाचेल आणि मी सुद्धा समजून घेईल. सध्या तरी ह्याची उत्तरं एकापेक्षा जास्त येऊ शकतात. चला, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण टप्प्याटप्प्याने सर्व स्वाध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.